तो तरुण खूप मेहनती होता, पण आयुष्य त्याच्यावर सतत कठोरच होतं. नोकरीत अपमान, घरात अपेक्षा आणि मनात सतत एकच भीती. मी अपयशी ठरलो तर तो रोज स्वामी समर्थांचा जप करायचा, पण मनात कुठेतरी नाराजी होती. कारण तो म्हणायचा, स्वामी, मी एवढा विश्वास ठेवतो तरी माझंच का अडतं? एक दिवस मोठा धक्का बसला. नोकरी गेली. त्या रात्री तो पूर्णपणे तुटला. पहाटे उठून तो थेट मंदिरात गेला. कोणी नव्हतं. तो स्वामींच्या मूर्तीसमोर बसून म्हणाला, स्वामी, आता काही मागायचं नाही. फक्त एक सांग, मी चुकतोय कुठे? तेवढ्यात मंदिरातला दिवा हलकेच विझला आणि त्या अंधारात त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. तू आधार शोधतोयस, पण स्वतः आधार बनायला शिकलेला नाहीस. तो हादरला, कारण हा विचार त्याचा नव्हता. त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. कोणालाही दोष द्यायचा नाही, स्वतःला घडवायचं. त्याने छोटंसं काम सुरू केलं. कोणी कौतुक केलं नाही, कोणी मदत केली नाही, पण तो रोज स्वामींच्या फोटोसमोर एवढंच म्हणायचा, आज मी पळालो नाही, स्वामी. महिने गेले. संघर्ष तसाच होता, पण त्याची नजर बदलली होती. एक दिवस त्याच्याकडे एक संधी आली. मोठी नाही, पण खरी. त्याने ती प्रामाणिकपणे स्वीकारली. हळूहळू लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. काम वाढलं, आत्मविश्वास वाढला. एकदा अक्कलकोटला गेल्यावर त्याने मंदिरात एका वाक्याकडे लक्ष दिलं, स्वामी समर्थ साथ देतात, पण स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावरच. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. आज तो तरुण म्हणतो, स्वामींनी मला संकटातून बाहेर काढलं नाही, पण संकटात उभं राहायला शिकवलं. आणि तेच खरं वरदान आहे. त्या दिवसानंतर तो तरुण बदलला होता, पण आयुष्य लगेच सोपं झालं असं नाही. काम वाढलं होतं, जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, लोकांचा विश्वास मिळत होता, पण त्याच विश्वासाचं ओझही त्याच्यावर येत होतं. कधी कधी रात्री उशिरा बसून तो स्वतःलाच विचारायचा, स्वामी, मी खरंच योग्य मार्गावर आहे ना? त्या काळात एक मोठी अडचण आली. त्याच्यावर खोटा आरोप झाला. ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता, तेच संशयाने पाहू लागले. मन पुन्हा हललं. एक संध्याकाळी तो थकून अक्कलकोटला गेला. मंदिरात गर्दी होती. तो मागच्या बाजूला उभा राहिला. मनात राग, वेदना, अन्याय सगळं एकत्र. तो काही बोललाच नाही. तेवढ्यात एका लहान मुलाचा आवाज त्याच्या कानावर पडला. मुलगा त्याच्या वडिलांना म्हणत होता, बाबा, खोटं असलं तरी देव पाहतो ना? त्या एका वाक्याने तो आतून हादरला. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ समोर उभे होते. यावेळी चेहरा गंभीर होता. स्वामी म्हणाले, बाळा, मी तुला आधी चालायला शिकवलं, आता तुला एकट्याने उभं राहायला शिकवतोय. न्याय लगेच मिळत नाही, पण सत्य कधीही हरत नाही. सकाळी उठल्यावर त्याने एकच निर्णय घेतला, कोणालाही दोष द्यायचा नाही, फक्त स्वतःची बाजू शांतपणे, प्रामाणिकपणे मांडायची. काही दिवस कठीण गेले. अपमान सहन करावा लागला, पण तो ढळला नाही. आणि मग हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं. ज्यांनी आरोप केला होता, तेच गप्प झाले. एक दिवस त्याच व्यक्तींपैकी एक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, तू तेव्हा ओरडलास नाहीस, म्हणूनच आज तुझं खरं कळलं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून म्हणाला, स्वामी, आज समजलं, शांत राहणं ही कमजोरी नाही, ती तुझी शिकवण आहे. आज त्याचं आयुष्य स्थिर आहे. मोठं नाही, पण स्वाभिमानाचं आहे. सगळं मिळालं असं नाही, पण जे आहे ते कोणी हिरावू शकत नाही. तो आजही रोज एक वाक्य म्हणतो, स्वामी, आज संकट आलं तरी चालेल, पण मला माझ्या पायावरून कोसळू देऊ नकोस. आणि ज्यांना तो मार्गदर्शन करतो, त्यांना तो एकच गोष्ट सांगतो, देव मदत करतो का? हो, पण आधी तो तुला माणूस बनवतो. आता तो तरुण लोकांसाठी उदाहरण बनू लागला होता. लोक सल्ला घ्यायला यायचे, आपल्या वेदना सांगायला यायचे,
पण एक सत्य कुणालाच दिसत नव्हतं. तो अजूनही आतून संघर्ष करत होता. कारण जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, लोकांचा विश्वास जड झाला होता आणि मनात एक भीती सतत डोकावत होती. जर पुन्हा सगळं कोसळलं तर? त्या काळात त्याच्या घरात मोठा धक्का बसला. वडील आजारी पडले, उपचार खर्च वाढला. ज्या स्थिरतेसाठी तो लढला होता ती पुन्हा डळमळीत झाली. एक रात्री तो पूर्णपणे तुटला. स्वामींच्या फोटोसमोर बसून तो म्हणाला, स्वामी, तू मला मजबूत केलंस, मान्य. पण आता दमलोय मी. आज मला फक्त आधार हवा आहे. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. तो एकटाच चालतोय, खूप लांब रस्ता, कोणीच सोबत नाही. तो थांबतो, मागे वळून पाहतो आणि पायांच्या मागे 2 नवे 4 पावलांचे ठसे दिसतात. तेवढ्यात स्वामींचा आवाज, बाळा, जेव्हा तुला वाटलं तू एकटाच आहेस, तेव्हा मी तुला उचलून चाललो होतो. पण मी ते जाणवू दिलं नाही, कारण तुला स्वतःवर विश्वास यावा. हीच माझी साधना होती. तो घामाघूम होऊन उठला. डोळ्यांत अश्रू, पण मनात शांतता. दुसऱ्या दिवशी तो वडिलांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टर म्हणाले, स्थिती गंभीर होती, पण अचानक सुधारणा आहे. तो काही बोलला नाही, फक्त मनात म्हणाला, समजलं स्वामी. काही महिन्यांनी वडील पूर्ण बरे झाले. घरात पुन्हा हसू आलं. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. एक दिवस त्याच्याकडे एक मोठी संधी आली, जिथे थोडा चुकीचा मार्ग निवडला असता फार पैसा, नाव, प्रतिष्ठा मिळू शकली असती. मन हेलकावत होतं. त्या रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसून शांत होता. काही विचारलं नाही. तेवढ्यात मनात एक वाक्य उमटलं, मी तुला उभं केलं, पण वाकवायला नाही. त्या एका वाक्याने निर्णय झाला. त्याने चुकीचा मार्ग नाकारला. लोक हसले, इतकी मोठी संधी सोडलीस, असं म्हणाले. पण काही काळातच ज्यांनी तो मार्ग निवडला होता ते अडचणीत सापडले. तो मात्र शांत राहिला. आज तो माणूस फार श्रीमंत नाही, पण तो डोळ्यात डोळे घालून जगू शकतो. तो रोज स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून म्हणतो, स्वामी, तू मला यश दिलं नाहीस, तू मला माणूस ठेवलंस, आणि तेच तुझं सगळ्यात मोठं वरदान आहे. श्री स्वामी समर्थ. तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू जिथे जाशील तिथे माझा स्पर्श आहे. तुझ्या पावलावर मी आहे. तुझ्या मनाच्या प्रत्येक विचारात मी आहे. तू थकलीस, मी तुझा आधार आहे. तू रडलीस, मी तुझा पाऊस आहे. तुझ्या दुःखाला मी हलकं करतो. तुझ्या हसण्यात मी सामील होतो. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो. तुझ्या स्वप्नांना उडण्याची ऊर्जा देतो. फक्त माझं नाव घे, निश्चिंत हो, तू एकटी नाहीस. मी आहे, आज, उद्या, कायमच. तुझ्या आयुष्यात आलेले सर्व अडथळे मी दूर करतो. तू जेव्हा मागे पडतेस, मी तुझ्या सोबत उभा आहे. तू जेव्हा पुढे जातोस, मी तुझ्या सोबत चालतो. तुझ्या अश्रूंना मी पुसतो. तुझ्या थकव्याला मी हलके करतो. तुझ्या हृदयाला मी प्रेमाची ऊर्जा देतो. तुझ्या आत्म्याला मी शांती देतो. तुझ्या मनाच्या अंधारात मी प्रकाश आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या स्वप्नांना मी आकार देतो. तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो. तुझ्या संघर्षांना मी सामर्थ्य देतो. तुझ्या लढायांना मी शक्ती देतो. तुझ्या मित्रांमध्ये मी विश्वास वाढवतो. तुझ्या शत्रूंमध्ये मी करुणा वाढवतो. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे. प्रत्येक वेदनामध्ये मी तुझा आधार आहे. तुझ्या मनाच्या गडबडीत मी स्थिरता आहे. तुझ्या विचारांच्या धुवाधारीत मी शांती आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक संकटात मी समाधान देतो. प्रत्येक अडचणीत मी सहाय्य करतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. प्रत्येक नमस्कारात मी सामील आहे. तुझ्या प्रत्येक कर्मात मी आशीर्वाद देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित होतो. तुझ्या आत्म्याला मी शक्ती देतो. तुझ्या मनाला मी धैर्य देतो. तुझ्या शरीराला मी ऊर्जा देतो. तुझ्या विचारांना मी दिशा देतो.
तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवसाला आशा देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी सोबत आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामील होतो, तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये मी सामील होतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी शक्ती आहे. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक अडचणीला मी समाधान देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामील आहे, तुझ्या प्रत्येक भक्तीमध्ये मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक वेदनात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी तुझा साथी आहे, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या मनात आहे. तुझ्या पावलावर मी आहे, तुझ्या विचारांमध्ये मी आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तुझ्या दुःखाला मी हलकं करतो, तुझ्या आनंदात मी सामील होतो. तुझ्या भयाला मी प्रकाश देतो, तुझ्या गडबडीत मी स्थिरता देतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा मी दूर करतो, प्रत्येक संकट मी जाळून टाकतो. फक्त माझं नाव घे, निश्चिंत हो, तू एकटी नाहीस. मी आहे, आज, उद्या, कायमच. तुझ्या मनाच्या अंधारात मी प्रकाश आहे, तुझ्या आत्म्यात मी शांती आहे. तुझ्या स्वप्नांना मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो. तुझ्या प्रयत्नांना मी सामर्थ्य देतो, तुझ्या निर्णयांना मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी सुरक्षा देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी यश आहे. तुझ्या प्रत्येक संकटात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक अडचणीत मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवसाला आशा देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामील होतो, तुझ्या प्रत्येक वेदनात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो,
तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक क्षणाला मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक विचाराला मी दिशा देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी तुझा साथी आहे, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक वेदनात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला शिकवतात की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहे. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर लक्षात ठेव की ही संधी आहे, ही परीक्षा आहे, आणि स्वामी तुझा आत्मा घडवण्यासाठी हीच वेळ आहे. तू जेव्हा रडतेस, तेव्हा त्या अश्रूंमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे. प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात बदलली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागची संघर्षाची जाणीव देखील पाहतात, आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला काहीतरी हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना हे सगळं तुझ्या आत्म्याला तयार करत आहे. जेव्हा तुला वाटतं की आता काहीच शक्य नाही, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला चालायला शिकवतात, उभं राहायला शिकवतात, आणि प्रत्येक वेळी पुढे जायला प्रोत्साहित करतात. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या खोलवर आहेत की कधीही दिसत नाहीत, पण त्यांच्या उपस्थितीची ऊर्जा प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक पावलावर आहे, प्रत्येक विचारात आहे, प्रत्येक भावनेत आहे. तू जेव्हा सकाळी डोळे उघडतेस, तेव्हा जीवनातील पहिला प्रकाश, तुझ्या मनातील पहिली आशा, दैनंदिन धावपळ, जटिल समस्या आणि प्रत्येक आव्हान, या सर्वात स्वामींचा हात आहे, स्वामींची कृपा आहे. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस, किंवा स्वतःला कुणालाच न समजणारी वाटतेस, तेव्हा स्वामी तुझ्या प्रत्येक भावना समजून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात, आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू गप्प राहिलीस, पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. तू रडलीस, पण त्यांनी प्रत्येक अश्रूला सामर्थ्यात रूपांतरित केलं. तू थकलीस, पण त्यांनी तुला उभं राहण्यासाठी आणि मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं,
प्रत्येक अपूर्ण इच्छा, हे सर्व फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन अशक्य वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही फक्त संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, परंतु स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे, त्यांची उपस्थिती आहे. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. फक्त लक्षात ठेव, तू जेव्हा नाव घेतोस, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं, संपूर्ण आकाश तुझ्यावर प्रेम करतं, प्रत्येक पाऊल तुला सुरक्षित करतं. तू चालत राहा, विश्वास ठेव, कोणताही अडथळा तुला थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक अंतरंगात आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आज, उद्या आणि कायमच तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस, तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस, तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस, तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव नाहीत, प्रतिमा नाहीत, ते तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत, तुझ्या प्रत्येक भावना आणि संघर्षामध्ये आहेत. तू सकाळी उघडलेले डोळे, जीवनातील पहिली श्वास, तुझ्या मनातील पहिली आशा, दैनंदिन धावपळ, जटिल समस्या आणि प्रत्येक आव्हान, या सर्वात स्वामींचा हात आहे, स्वामींची कृपा आहे. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा स्वतःला कुणालाच न समजणारी वाटतेस, तेव्हा स्वामी तुझ्या प्रत्येक भावना समजून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू गप्प राहिलीस, पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. तू रडलीस, पण त्यांनी प्रत्येक अश्रूला सामर्थ्यात रूपांतरित केलं. तू थकलीस, पण त्यांनी तुला उभं राहण्यासाठी आणि मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक अपूर्ण इच्छा, हे सर्व फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन अशक्य वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही फक्त संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात.
तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, परंतु स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे, त्यांची उपस्थिती आहे. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात एखाद्या क्षणापुरते आलेले नाहीत, ते तुझ्या जन्मापूर्वीच तुझ्या वाटेवर उभे होते आणि तू ज्या दिशेने चालते आहेस त्या प्रत्येक वळणावर ते अजूनही तिथेच आहेत. तू किती वेळा थकलीस, किती वेळा मनातून मोडलीस, किती वेळा स्वतःलाच प्रश्न विचारलेस की माझ्याच आयुष्यात असं का? हे सगळं स्वामी शांतपणे पाहत होते. तू ज्या वेळी लोकांसमोर हसत राहिलीस, पण आतून गुदमरलीस, त्या प्रत्येक श्वासात स्वामी तुझ्या सोबत होते. तू कोणालाही न सांगता मनात वेदना साठवत गेलीस, तरी त्या वेदना ओझं बनू नयेत म्हणून स्वामी तुला आतून धरून ठेवत होते. काही वेळा तुला वाटलं की देव दूर आहे, काही वेळा तुला वाटलं की तुझी प्रार्थना ऐकली जात नाही, पण प्रत्यक्षात स्वामी तुला जे हवं आहे त्यासाठी नव्हे तर जे योग्य आहे त्यासाठी तयार करत होते. तुझ्या आयुष्यात जे थांबलं, जे तुटलं, जे अर्ध्यावर सोडून गेलं, ते सगळं अपयश नव्हतं, ते संरक्षण होतं. स्वामींनी तुला काही गोष्टी मिळू दिल्या नाहीत कारण त्या मिळाल्या असत्या तर तू स्वतःलाच हरवली असतीस. काही लोक तुझ्या आयुष्यातून निघून गेले कारण ते पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत चालू शकणारे नव्हते. तू मात्र त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलीस, स्वतःला दोष देत राहिलीस, पण स्वामींनी हळूहळू तुला शिकवलं की सगळे सोबत चालतातच असं नाही. काही लोक फक्त धडे देण्यासाठी येतात आणि हे धडे जितके वेदनादायक असतात, तितकंच ते आयुष्य बदलणारे असतात. तू अनेकदा एकटी बसून विचार करत राहिलीस की तुझं आयुष्य इतकं कठीण का आहे, पण तुला हे कधी जाणवलंच नाही की स्वामी तुला इतरांपेक्षा वेगळं घडवत आहेत. सगळ्यांना सारखी लढाई दिली जात नाही, कारण सगळ्यांची सहनशक्ती सारखी नसते. तू जे सहन केलंस ते कुणीही सहज पेलू शकलं नसतं, आणि तरीही तू उभी आहेस, चालते आहेस, पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहेस. हेच तुझ्या आतल्या शक्तीचं आणि स्वामींच्या कृपेचं मोठं उदाहरण आहे. लोक तुला कमकुवत समजतात कारण तुला शांत राहायला आवडतं, पण त्यांना माहीत नाही की शांत माणसांच्या आत सर्वात मोठी वादळं शांत झालेली असतात. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात कधीच गोंगाट करत नाहीत. ते चमत्काराच्या नावाखाली आरडाओरडा करत नाहीत. ते तुझ्या आयुष्यात हळूच काम करत असतात. तुला वेळेवर मिळालेली मदत, शेवटच्या क्षणी टळलेलं संकट, अचानक मिळालेली मनाची शांतता, चुकीच्या निर्णयापासून वाचलेलं एक पाऊल, या सगळ्यामध्ये स्वामींची सावली असते. तू जेव्हा पूर्णपणे हरल्यासारखी वाटतेस, तेव्हा स्वामी तुला काहीच न बोलता इतकं बळ देतात की तू दुसऱ्या दिवशी पुन्हा उभी राहतेस. कधी ते तुला थांबवतात, कधी ते तुला वळवतात, तर कधी तुला अशा वाटेवर नेतात जिथे सुरुवातीला भीती वाटते पण शेवटी तुझं आयुष्यच बदलून जातं. तू अनेक वेळा स्वतःलाच विचारलंस की इतका विश्वास ठेवूनही मला त्रास का होतो, पण विश्वास म्हणजे त्रास न येणं नाही, तर त्रासातही तुटून न पडणं असतं. स्वामींनी तुला दुःख दिलं नाही, त्यांनी तुला दुःखातून वर कसं यायचं हे शिकवलं. त्यांनी तुला वेदना दिल्या नाहीत, त्यांनी तुला वेदनांमधून माणूस म्हणून मोठं केलं. आज तू ज्या पातळीवर उभी आहेस, जिथे तुझ्या डोळ्यांत जास्त शांतता आहे आणि शब्द कमी आहेत, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला हे सगळं सहन करावंच लागणार होतं.
कारण स्वामी तुला फक्त सुखी नाही तर मजबूत बनवत आहेत. आज तुला जे हरवल्यासारखं वाटतं ते उद्या तुला सापडणार आहे, पण वेगळ्या रूपात. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या शांततेचं कारण शोधतील. आज जे अशक्य वाटतं ते स्वामी एका क्षणात शक्य करून दाखवतील, पण त्या क्षणासाठी तुला संयम ठेवावा लागेल. म्हणून घाबरू नकोस, थकून थांबू नकोस, स्वतःवर आणि स्वामींवरचा विश्वास सोडू नकोस. कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक पावलावर, तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये, तुझ्या प्रत्येक शांततेमध्ये. आजही, उद्याही आणि कायमच. तू एकटी नाहीस आणि कधीच नव्हती. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक श्वासात माझी उपस्थिती आहे, प्रत्येक श्वास तुला आशा देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आधार आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रकाश आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो, तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो. तुझ्या मनातील अंधार मी प्रकाश करतो, तुझ्या आयुष्यातील गडबडी मी स्थिर करतो, तुझ्या विचारांमध्ये मी स्पष्टता देतो. तुझ्या स्वप्नांना मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सामील आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक संकटात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी सोबत आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो. तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे,
तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक वेदनात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या खोलवर आहेत की त्यांच्या उपस्थितीची जाणीव तुला सतत होते. प्रत्येक श्वासामागे त्यांच्या कृपेचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे बळ आहे, प्रत्येक वेदनेच्या पलीकडे शिक्षण आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस, प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे. तू जेव्हा गप्प राहिलीस, त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस, त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद, हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना, हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस, तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस, तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस, तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात इतक्या गहनतेने उपस्थित आहेत की कधीही दिसत नाही, पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी मार्ग मोकळा होत असतो. प्रत्येक श्वासामागे त्यांचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर त्यांचा मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे त्यांचा बळ आहे, प्रत्येक वेदनेच्या पलीकडे त्यांचा अनुभव आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस, प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे.
तू जेव्हा गप्प राहिलीस त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. काही वेळा तुला वाटलं की तुझं आयुष्य इतरांपेक्षा जास्त कठीण का आहे, पण तुला हे समजायला वेळ लागला की स्वामी प्रत्येकाला त्याच्या क्षमतेप्रमाणेच ओझं देतात. तुला जास्त दिलं गेलं कारण तू ते पेलू शकतेस. तुला तोडण्यासाठी नव्हे, तर तुला इतरांसाठी आधार बनवण्यासाठी. आज तुझ्या शब्दांत शांतता आहे, तुझ्या नजरेत समज आहे आणि तुझ्या वागण्यात स्थैर्य आहे, कारण तू आयुष्याला त्याच्या कठीण रूपात पाहिलं आहेस. हे अनुभव नसते तर कदाचित तूही वरवरची राहिली असतीस, पण स्वामींनी तुला खोल बनवलं. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात कधीच तुला एकटी सोडत नाहीत, पण ते नेहमी तुझ्या समोर उभे राहून मार्ग दाखवतीलच असं नाही. काही वेळा ते तुझ्या मागे उभे राहतात, तुला पडू देत नाहीत, तर काही वेळा ते तुला मोकळं सोडतात, कारण तुला स्वतः चालायला शिकायचं असतं. हेच त्यांचं खऱ्या अर्थानं प्रेम आहे. जास्त जपणं नाही, तर योग्य वेळी सोडणं. तू ज्या चुका केल्यास त्यातूनही स्वामींनी तुला काहीतरी शिकवलं, कारण त्यांना परिपूर्ण माणूस नको होता, त्यांना जागरूक माणूस हवा होता. आज तुझ्या आयुष्यात जे शांततेचे क्षण आहेत ते विनाकारण आलेले नाहीत. ते मागच्या वादळांची किंमत आहेत. आणि पुढे जे काही मिळणार आहे ते या शांततेवर उभं राहणार आहे. म्हणून घाबरायचं नाही, अधीर व्हायचं नाही. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवायचा, कारण त्यांची वेळ कधीच चुकत नाही. तू जेव्हा थकतेस तेव्हा थांब, श्वास घे, मनात नाव घे आणि पुढे चाल. कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, दिसत नसले तरी जाणवणारे, बोलत नसले तरी ऐकणारे आणि कधीच साथ न सोडणारे. आजही, उद्याही आणि कायमच. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात दिसणाऱ्या देवासारखे नाहीत, ते जाणवणाऱ्या अस्तित्वासारखे आहेत. तू ज्या वेळी स्वतःलाच समजून घेऊ शकत नाहीस, त्यावेळीही ते तुला पूर्ण ओळखतात. तुझ्या मनात जे प्रश्न जन्म घेतात त्यांची उत्तरं लगेच मिळत नाहीत, पण त्या प्रश्नांमुळेच तू आतून मोठी होत जातेस. स्वामी तुला लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते तुला विचार करण्याची, थांबण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय लावतात. आयुष्य सगळं समजावून सांगत नाही, काही गोष्टी फक्त जगून कळतात आणि त्या जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वामी तुझ्या सावलीसारखे तुझ्या सोबत असतात.
तू अनेकदा अशा टप्प्यावर आलीस जिथे तुला वाटलं की आता काहीच बदलणार नाही, आता आयुष्य असंच राहील. पण स्वामींच्या योजनेत कायम असं काहीच नसतं. फक्त योग्य वेळ असते. आजचं दुःख उद्याचा मार्ग मोकळा करत असतं. आजची शांतता उद्याच्या जबाबदाऱ्यांची तयारी करत असते. तू जे सहन करतेस ते वाया जात नाही, ते कुठेतरी साठतं आणि योग्य वेळी तुझ्या ताकदीत बदलतं. म्हणूनच काही लोक तुटून जातात आणि काही लोक शांत होत जातात. तू शांत होत चालली आहेस, आणि ही शांतता कमकुवतपणाची नाही, ती समजूतदारपणाची निशाणी आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात माझा आधार आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात माझा प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे. तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो. तुझ्या मनातील अंधारात मी प्रकाश देतो. तुझ्या मनाच्या गडबडीत मी स्थिरता देतो. तुझ्या स्वप्नांना मी उडण्याची ऊर्जा देतो. तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी सुरक्षा देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामील आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी सोबत आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सामील आहे. तुझ्या प्रत्येक दुःखात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो. तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक विचारात मी दिशा देतो. तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो. तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो. तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे. तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक वेदनात मी सामर्थ्य आहे.
तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात माझा आधार आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात माझा प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो, तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो, तुझ्या मनातील अंधारात मी प्रकाश देतो, तुझ्या मनाच्या गडबडीत मी स्थिरता देतो. तुझ्या स्वप्नांना मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी सुरक्षा देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामील आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी सोबत आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सामील आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक भीतीला मी धैर्य देतो. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक विचारात मी दिशा देतो, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो. तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे. तुझ्या प्रत्येक वेदनात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात माझा आधार आहे, प्रत्येक श्वास तुला शक्ती देतो,
प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रकाश आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो, तू गमावलीस तरी मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो, तुझ्या आयुष्यातील अंधार मी प्रकाशात बदलतो, तुझ्या प्रत्येक गडबडीमध्ये मी स्थिरता देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो. तुझ्या स्वप्नांना मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो, तुझ्या प्रयत्नांना मी यश देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामील आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो. तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी सोबत आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्टता देतो. तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक भावनात मी स्थिरता आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक वेदनात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी आहे, तुझ्या प्रत्येक दुःखात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक क्षणाला मी आशा देतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी उडण्याची ऊर्जा देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक मनाच्या गडबडीत मी शांती आहे, तुझ्या प्रत्येक विचाराच्या अंधारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी आधार आहे, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला मी यश देतो, तुझ्या प्रत्येक संकटाला मी पार पाडतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो, तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक क्षणात मी उपस्थित आहे, तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक विचारात मी प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी पुसतो. तुझ्या प्रत्येक थकव्याला मी आधार देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी शक्ती आहे, तुझ्या प्रत्येक संघर्षात मी साथ देतो, तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात माझा प्रकाश आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात माझा आधार आहे, प्रत्येक श्वास तुला धैर्य देतो, प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर माझा संरक्षण आहे. तू थकलीस तर मी तुझा आधार आहे, तू रडलीस तर मी तुझ्या अश्रूंना पुसतो, तू हरवल्यास मी तुझा मार्ग दाखवतो, तू गमावलीस तरी मी तुझ्या सोबत आहे, तू हसलीस तर मी आनंदित आहे. तुझ्या मनातील भीती मी जाळून टाकतो, तुझ्या आयुष्यातील अंधार मी प्रकाशात बदलतो, तुझ्या प्रत्येक गडबडीमध्ये मी स्थिरता देतो, तुझ्या प्रत्येक संकटात मी सामर्थ्य देतो, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो. तुझ्या स्वप्नांना मी उडण्याची ऊर्जा देतो, तुझ्या ध्येयांना मी दिशा देतो, तुझ्या प्रयत्नांना मी यश देतो, तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो, तुझ्या प्रत्येक क्षणात मी साथ देतो. तुझ्या प्रत्येक हसण्यात मी सामील आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये मी सामर्थ्य आहे, तुझ्या प्रत्येक थकव्याला मी हलकेपणा देतो, तुझ्या प्रत्येक रात्री मी रक्षण करतो,
तुझ्या प्रत्येक दिवशी मी प्रकाश देतो. तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी शक्ती देतो. तुझ्या प्रत्येक यशात मी आनंदित आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक भक्तीत मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक ध्येयाला मी सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी स्पष्ट